नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी विवेक पाटील. अ, आजच्या या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहे की एक्झॅक्टली उतारा कसा वाचायला पाहिजे, कीवर्डचे अर्थ कसे घ्यायला पाहिजेत, याच्यावर आपण सविस्तर चर्चा आज करणार आहे. ठीक आहे. तर फक्त उतारा वाचन जो आहे तर याच्यावरच आपण सीमित न राहता तर एक्झॅक्टली आपली वाचनाची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे यावर पण आपण आज सविस्तर बोलणार आहे बघा. ठीक आहे. तर बऱ्याच वेळा काय होतं मुलांचे काही प्रश्न आहेत बघा. मला मेसेज पण येतात, कमेंट्स पण येतात बघा, की उतारा आधी वाचायला पाहिजे की प्रश्न आधी वाचायला पाहिजे. असे काही बेसिक मुलांचे प्रश्न आहेत. तर त्यानंतर तर हे जे असे प्रश्न आहेत की आधी उतारा वाचायला पाहिजे की प्रश्न आधी वाचायला पाहिजे. तर मला असं वाटतं की आता एकदम एक्झाम जी आहे ती तोंडावरच आलेली आहे. 11 तारखेला आपली एक्झाम आहे. तर त्या अनुषंगाने आपल्याला आत्ता काय करायला पाहिजे? जास्त म्हणजे मला असं वाटतं की आता नवीन काही गोष्टी जर सांगितल्यात तर काय होईल, त्याने ते सर्व तुम्ही जे आत्तापर्यंत केलेलं आहे ते पडायला लागेल. सो जास्त काही मी तुम्ही जे नवीन काही न सांगता मी एक बेसिक गोष्ट सांगेल बघा, की उतारा वाचत असताना भरपूर वेळा काय होतं, मुलांचं काय चुकतं त्याच्यावरच आपण म्हणजे मागच्या लेक्चरमध्ये पण मी सांगितलं होतं. तर ते एकदा पुन्हा आत्ता मी थोडंसं तुम्हाला सांगतो, की उतारा वाचताना भरपूर मुलं क्वेश्चन आधी वाचतात बघा. तर क्वेश्चन वाचण्याऐवजी क्वेश्चन आधी वाचतात. मग हे क्वेश्चन जर आधी वाचले तर काय होतं, की आपण जे काही हे करतो, काय करतो, की थोडंसं आपण जर याच्यामध्ये जर जाऊन बघितलं, क्वेश्चन जर आधी वाचलेत आपण इथे, तर साधारणतः एक उतारा जो एक ठीक आहे. हे मागच्या याच्या लेक्चरमध्ये पण मी सांगितलं, की एक उतारा आपल्याला 300 ते 350 शब्दांचा आहे बघा. तुम्ही जर आणि या उतार्यावर 1, 2, 3, 4, 5 क्वेश्चन्स आयोगाचे येतात. जर तुम्ही आधी क्वेश्चन जर तुम्ही आधी वाचलात, मे बी तुमच्यापैकी काही लोकांना हे पटेल किंवा नाही पडणार. पण टेक्निकली जर आपल्याला करेक्ट जर जायचं असेल बघा, तर काय करायला पाहिजे, तर मी एक्झॅक्टली तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. तुम्ही तुमच्या मनाने काहीही करू शकता. माझं ऐकणं ना ऐकणं हे तुमच्यावर स्वतःवर डिपेंडंट आहे. पण जर पास व्हायचं असेल तर अजूनही मला वाटते की 10-12 दिवस आहेत एक्झाम्सला. तो त्यामध्ये खूप जास्त नाही. हा जे सांगतोय तर एवढा बदल होणं हे साहजिकच आहे. ठीक आहे. तर याच्यामधले काय होतं, तुम्ही जर आधी क्वेश्चन वाचलात तर तुम्ही काय करता बघा, एका क्वेश्चनमध्ये किमान 2-2 ओळी तरी आहेत. म्हणजे मला असं वाटतं की 20 वर्ड्स तर एका पॅसेजमध्ये एका क्वेश्चनमध्ये आरामात आहेत. ठीक आहे. या काय होतं, की हे 20-20 वर्ड्स म्हणजे 5 म्हणजे 100 वर्ड्स याच्यामध्ये तुम्ही ॲड करता बघा. म्हणजे तुमचा जो उतारा आहे हा आता 450 शब्दांचा होतो. आधी जर तुम्ही क्वेश्चन जर वाचलेत तर. त्यानंतर काय दुसरी गोष्ट काय होतं, की चौथ्या आणि 5व्या क्वेश्चन्समधले काही महत्त्वाचे शब्द तुमच्या लक्षात राहतात. जे की तुम्ही आधी कुठेतरी वाचलेले आहेत. असे काही शब्द तुमच्या लक्षात राहतात. आणि तुम्ही काय करता मग, पहिला क्वेश्चन वाचला की तुम्हाला पुन्हा पॅसेजमध्ये यावं लागतो. दुसरा तुम्ही क्वेश्चन वाचला की तुम्हाला पॅसेजमध्ये यावं लागतो. तिसरा पॅसेज वाचला की तुम्हाला पुन्हा पॅसेजमध्ये यावं लागतं. ठीक आहे. आणि चौथ्यातला एखादा क्वेश्चन तुमचा सुटतो आणि एखादा क्वेश्चन तुमचा डायरेक्टली सुटेल. एका क्वेश्चनसाठी तरी चौथ्या किंवा 5व्या याच्यासाठी तरी तुम्हाला पॅसेजमध्ये पुन्हा यावं लागतं. असं जर तुम्ही केलात तर मला असं वाटतं, की 3 वेळा जर किमान तुम्ही एक उतारा आधी एक सुरुवातीचा एक आणि क्वेश्चन सोडवत असताना तीनदा म्हणजे 4 वेळा जर एक उतारा जर तुम्ही सोडवला तर मला असं वाटतं, की जास्तीत जास्त तुमचे जर तुम्ही म्हणता ना, की सीसॅटला वेळ कमी पडतो, वेळ पुरत नाही, तर याचं उत्तर काय आहे, की सीसॅट हा पेपर तुम्ही सोडवत असताना तुम्हाला वेळ का पुरत नाही, तर वेळ जातो कुठं, तर वेळ या ॲक्टिव्हिटीमध्ये जातो बघा, की एक उतारा 3 ते 4 वेळा वाचणे किंवा शोधणे, की हा उत्तर कुठं असेल, हे उत्तर कुठं असेल हे शोधणे. ही जी शोध मोहीम तुम्ही आधी प्रश्न वाचून हे वाचल्याच्या नंतर हा उतारा जेव्हा तुम्ही सोडवता तर ही शोध मोहीम तुम्ही राबवता. या पॅसेजमध्ये हे कीवर्ड्स क्वेश्चन्स मधले कुठे आहेत एवढं शोधता. आणि मग उतार्याचं जे नाव दिलेलं आहे की आकलन, आकलन जे आपण आयोगानं नाव दिलं, तर आकलन काही होत नाही बघा. ते फक्त काय होतं, की शोध मोहीम होते. मग तुम्हाला जसं सारखा शब्द एखादा सापडला, क्वेश्चन मधला एखादा सारखा शब्द इकडे सापडला उतार्यामध्ये, की तुम्ही काय करता, की अरे हा सारखा सापडतोय, त्याच्या वरच्या 2 ओळी वाचायच्या, खालच्या 2 ओळी वाचायच्या आणि उतारा सोडवायचा. तर मला असं वाटतं, की या पद्धतीने जर तुम्ही गेलात तर मला वाटतं, की हे काही सुटणं शक्य नाही. जास्तीत जास्त 5 ते 6 उतारे तुमचे सुटू शकतात. 5 ते 6 म्हणजे काय, एका 25 ते 30 क्वेश्चन्स तुमचे याच्यामध्ये सुटू शकतात. आणि मग 25-30च्या वरती मग अंदाधुंद गोळीबार आपला सुरू होतो बघा.
की वाचायचं नाही नीट, डायरेक्टली क्वेश्चन सोडवायचे. काही मुलं म्हणतात की डायरेक्ट मी तर उतारा वाचतच नाही, डायरेक्ट क्वेश्चन सोडवतो. मग अशा पद्धतीनं वरचे आपण 2 उतारे सोडवतो बघा. मग आपल्याला समाधान होतं फक्त काय, की मुलांना इतरांना पेपर झाल्याच्या नंतर जेव्हा आपण म्हणतोय पेपर झाल्याच्या नंतर जेव्हा आपल्याला सांगायचं असतं आपल्या विद्यार्थ्यांना किती तर तो अटेम्प्ट ऍक्च्युअल तुमचा 25 ते 30 क्वेश्चन असतो आणि वरचे 10 तुम्ही अंदाधुंद गोळीबार केलेला असतो की अंदाजी सोडवलेले असतात. मग तुम्ही सांगता की उतारे मी 40-45 सोडवले, तर ते 40-45 ऍक्च्युअल सोडवलेले नसतात, 20-25 असतात. मग या 20-25 या 30 पैकी समजा जास्तीत जास्त तुमचे 20 क्वेश्चन बरोबर येतात आणि 10 चुकतात. ठीक आहे, 10 चुकतात आणि मग आता 1/4 आहे बाबा, मग ऍटलिस्ट 2.5 क्वेश्चन्स तुमचा इथून निघून जातो नाही का. मग जास्तीत जास्त किती 18 17.5 क्वेश्चन्स तुमचे बरोबर येतात. म्हणजे जास्तीत जास्त काय 17.5 क्वेश्चन म्हणजे काय 17 मार्क्सचे आणि 6-7 मार्क्सचे एक 25-30 मार्क्स तुम्हाला या उतार्यामध्ये येतात आणि कुठतरी आपण 25-30 होतील किंवा जास्तीत जास्त 40 पर्यंत मार्क्स जातील. आणि रिझनिंग आणि मॅथ्समध्ये 70 ते 80 मार्क्स जातात. सगळ्यांचा जे नापास होणारी मुलं असतात बघा त्यांचा सगळ्यांचा जो रेशो आहे कॉम्प्रिहेन्शनचा सॉरी सीसॅटचा तर 80-90 मार्कांपर्यंत असतो. तर ह्या 80-90 मार्कापर्यंत का असतो तर याच्यामुळं असतो तो. ठीक आहे, तर वेज जे आहेत आपल्या अभ्यासाचे ते पद्धतशीर नसतात. म्हणून मी तुम्हाला आधी सांगेल की उतारा वाचत असताना लक्षात यायला पाहिजे की क्वेश्चन्स आयोगानं कुठं तयार केले असतील, त्या आयोगाच्या क्वेश्चन्स म्हणजे आयोगाचा जो माइंड आहे त्याला रीड करता आलं पाहिजे की क्वेश्चन्स कुठं तयार झालेले असतील म्हणून. ठीक आहे, सो या पद्धतीनेच जावा. ही एक एकदम मायन्यूट गोष्ट मी सांगतोय आज, कारण की मी आता नवीन काही गोष्टी सांगणार नाहीये, कारण की एक्झाम एकदमच तोंडावर आलेली आहे. मग आता नवीन जर सांगितलं तुम्ही हायपर होणार की अरे मी तर असं चुकीचं केलं आणि आता सर असे सांगतायत, तर असं मी काही सांगणार नाहीये बघा. ठीक आहे, तर बेस्ट वे आहे की जर तुम्ही क्वेश्चन आधी वाचत असाल तर ते 100% टाळण्याचा प्रयत्न करा. मला माहिती आहे की तुम्हाला काही लोकांना नाही पटणार, 100% लोकांना नाही पटू शकत या गोष्टी, कारण की सवय ही फार जुनी सवय जे नसतं का ते काही गोष्टी असतात ज्या जुन्या गोष्टी असतात त्या सोडता येत नाहीत. तर मे बी तुमच्यापैकी ज्या लोकांना पटेल त्या लोकांनी हे करा, ज्यांना नाही पटणार त्यांनी नाही केलं तर जबरदस्ती तर कुणावरच नाहीये बघा या सर्व गोष्टी. ज्यांना पास व्हायचं असेल तर त्यांनी ही नक्की स्ट्रॅटेजी वापरा. ठीक आहे, त्यानंतर आता नेक्स्ट जे आहे तर आपण 2016चा मी आता सांग 2016चा 36 ते 40 हा एक हार्ड लेवलचा पॅसेज आहे बघा 2016चा. तर तो मुद्दावून मी का घेतोय, कारण की याच्यातल्या काहीच ट्रिक 17, 18 आणि 19ला आलेल्या आहेत. हे म्हणजे हा उतारा जो आहे हा खूपच जास्त कठीण आहे. ठीक आहे, मग याच्यातल्या काही गोष्टी याच्यात म्हणजे हे लेक्चर वाचत असता ऐकत असताना याच्यातल्या काही गोष्टी तुम्ही नोंद करून घ्यावा. म्हणजे हा लेक्चर तुम्ही एकदम पॉज करून लिहून जरी घेतलं सर्व तरी पण तुम्हाला खूप कामाला पडेल बघा, की एक्झॅक्टली कीवर्ड्स काय असतात, त्यांचे अर्थ काय घ्यायचे असतात. हे मागच्या लेक्चरमध्ये पण सांगितलेलं आहे. आता या लेक्चरमध्ये आपण पुन्हा त्यावर चर्चा करणार आहोत. ठीक आहे, सो 2016चा 36 ते 40. आता पुन्हा दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की हे लेक्चर तुम्ही आता जी लोक तो उतारा सोडवणार आहेत, ठीक आहे, जी लोक या लोकांनी हा उतारा सोडून ठेवलेला आहे 36 ते 40 त्या लोकांनी पुन्हा एकदा सोडवा आणि त्याच्यानंतर हे लेक्चर ऐका, त्याशिवाय या लेक्चरचा फायदा होणार नाही हे 100% मी तुम्हाला सांगतो. तुम्ही जर डायरेक्टली ऐकलं जरी हे लेक्चर समजा, मग आता काही तुमच्या लोकांना वेळच नाही, तुम्ही डायरेक्टली ऐकताय हे लेक्चर, मग ऐकल्याच्या नंतर मी आता उतारा सोडवतो म्हटल्यानंतर होईल फायदा पण कमी फायदा होईल त्याचा. तर बेस्ट वे काय आहे की हे लेक्चर ऐकण्याचं बेस्ट वे काय आहे, समजा आत्ता जरी हे लेक्चर तुम्ही पॉज केलं, म्हणजे हे इतकं इम्पॉर्टंट आहे बघा, आत्ता जरी हे लेक्चर पॉज केलं आणि तुम्ही आयोगाचा 2016चा 36 ते 40 हा उतारा सोडवला आणि त्याच्यानंतर हे लेक्चर ऐकलं तर खूपच जास्त म्हणजे हा फायदा होईल. आत्ता उठून जाऊन जर नसेल समजा तुमच्याजवळ हे पेपर नसेल तर आत्ता उठून जाऊन त्याची झेरॉक्स घेऊन येऊन सोडवणे असं मी तुम्हाला सांगेल की इतपत करा, पण त्याने तुम्हाला जास्त फायदा होईल बघा त्याचा. ठीक आहे, हा उतारा कठीण आहे, समजायला कठीण आहे आणि अंडरस्टँडिंगला कठीण आहे. सो पेशन्स हे तुमचे खूप जास्त लागणार आहे. ठीक आहे, चला डायरेक्टली आता आपण उतार्याकडे वळूया. बाकी काही स्ट्रॅटेजी वगैरे मी काय सांगत बसणार नाही, कारण की एक्झॅक्ट आता जी लोक अटेम्प्ट करणार आहेत या वर्षीचा आत्ता त्यांच्यासाठीच हे लेक्चर आहे. मी तुम्हाला असं सांगेल, तुम्हाला आता बऱ्यापैकी माहीत असेल काय 200 मार्क हे टामटाम सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असतील. आता विनाकारण टाइमपास करण्यात काय अर्थ नाही, डायरेक्टली उतार्यांकडे आपण जाऊया. कसा उतारा सोडवायचा याच्यावर आपण आता चर्चा करूया सर्व. ठीक आहे, बघा 2016चा हा उतारा आहे. 2016 आयोगाचा 2016चा हा बऱ्यापैकी कठीण होता. 2016चा मेरिट मला वाटतं की 151 असा काहीतरी मेरिट होता तेव्हा, आणि
108 अशा काहीतरी जागा होत्या. तर 151 मिनिट 400 पैकी हा मिनिट होता. तर त्या मानाने तुम्ही बघा की हा उतारा हा पेपर किती कठीण असेल. याच्या खाली सर्व काही येईल बघा आपल्याला. फक्त तत्वज्ञानाचे जे उतारे ते थोडेसे वेगळे जातील बघा. ठीक आहे. आता बघा वाचताना आपण आता जे क्वेश्चन्स वगैरे बघण्याचे जे आहेत तर मी असं नेहमी क्लासमध्ये आपण करतो की मुलं उतारा सोडवतात आणि नंतर आपण काय करतो क्वेश्चन्स बघून घेतो की किती लोकांचे कुठले कुठले क्वेश्चन्स बरोबर आलेले आहेत. तर मला वाटतं एकदा आपण क्वेश्चन्स बघून घेऊया. यातला एक क्वेश्चन एवढा कठीण आहे की तो जमणं फार कठीण, तो सहसा जमत नाही, तो क्वेश्चन बरोबर येत नाही लोकांचा. तर आपण क्वेश्चन्स आधी बघूयात की कुठले कुठले क्वेश्चन्स आलेले आहेत, फक्त एवढंच बघूया. नंतर पूर्ण उतारा आपण एक्सप्लेन करू आणि त्याच्यानंतरच क्वेश्चनला पुन्हा एकदा एक्सप्लेन करूया. अशा प्रकारे जाऊया. फक्त आता बघा तुम्ही जर सोडवला असेल, तुमच्यापैकी काही लोकांनी हा सोडवला असेल तर कुठले क्वेश्चन्स बरोबर आले एवढं आपण बघूया. बघा 36 च्या खाली असेल. हा पहिला क्वेश्चन आहे बघा. लेखकाचा असा दावा आहे की आता बघा असे क्वेश्चन्स नेहमी आपल्याला येतात. तर हे क्वेश्चन्स कुठनं येतात हे आपल्याला डायरेक्टली बघायचं. याचं उत्तर 3 आहे. त्यानंतर नेक्स्ट जे आहे तो पुढील 2 विधानापैकी कोणते योग्य आहे. तर याच्यातले बघा दोन्ही नाही. मी तुम्हाला सांगेल की याचं उत्तर 4 आहे फक्त. जर तुमचं चुकलं असेल, हे उत्तर जर चुकलं असेल त्याला फक्त मार्क करून घ्या की काय म्हणतो हेनरी 8 ख्रिस्त धर्माविरुद्ध होता. ठीक आहे. बाकी काय असेल ते नंतर आपण बघूया. याचं उत्तर 4 आहे 37चं. नंतर 38 हा जो क्वेश्चन आहे बघा, या क्वेश्चनसाठीच मला मी आधी तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतोय. हा क्वेश्चन यासाठी कठीण आहे की इथे यांनी काय सांगितलं बघा, लेखकाच्या मते रिकामी जागा युरोपमध्ये धार्मिक छळ चालू होता. याच्यामध्ये क्वेश्चन वाचताना फार इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन कसा वाचायला पाहिजे बघा. लेखकाच्या मते रिकामी जागा युरोपमध्ये धार्मिक छळ चालू होता. संपला होता असं म्हणतोय का तो? नाही. म्हणजे लेखकाच्या मते रिकामी जागा कुणाकुणाच्या राज्यात हा धार्मिक छळ चालू होता म्हणजे माइंड माय वर्ड्स. ठीक आहे. चालू होता विचारलेला आहे. तर जर एखाद्या याच्यामध्ये जर बंद झाला असेल ते नाही, आपल्याला काय पाहिजे, चालू प्रोसेसमध्ये पाहिजे. ठीक आहे. नंतर नेक्स्ट बघा, याचं उत्तर 4 आहे. याचं उत्तर खूप लोक 3 उत्तर देतात. याचं उत्तर 3 येतं बघा. मॅक्झिमम लोकांचं याचं उत्तर 3 येतं. तुम्ही जरी सोडवलं असेल तरी बऱ्यापैकी तुमच्या लोकांचा याचं उत्तर 3 येतं. पण याचं उत्तर 3 नाही, तर याचं उत्तर 2 कसं आहे. 2 म्हणजे काय, फक्त ड म्हणजे काय, ब क यावर उल्लेखलेल्या तिन्ही पर्यायांच्या राजवटींमध्ये हे याचं उत्तर निघतं बघा. हे चुकतात म्हणून मी आधी सांगतोय कुठले क्वेश्चन्स चुकतात आपले, बस त्याच्यावर आपल्याला फोकस करायचा आहे आज. त्यानंतर लेखकाच्या मते धर्मनिरपेक्षता म्हणजे, ठीक आहे, धर्मनिरपेक्षता म्हणजे, तर याचं उत्तर वरीलपैकी एकही नाही. आणि शेवटचा 40 खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. ठीक आहे. याच्यातले काही वर्ड्स आहेत ते नंतर आपण बघूया. जसं आपण सॉल्व्ह करूया ना तसं आपण जाऊया त्याच्यानंतर. ठीक आहे. डायरेक्टली आता उत्तर आपण सोडायला घेऊ. काय म्हणतोय बघा, 36 ते 40 आधी तुम्ही याला सोडून ठेवायला पाहिजे. हा उतारा सोडवायला पाहिजे आधी. बघा डायरेक्टली, धर्मनिरपेक्षतेचा संबंध चांगल्या किंवा वाईट लोकांशी नाही. आता इथपर्यंत आल्याच्या नंतर समोर पळायचं नाही, एकदम स्लोली याला डील करायचं. काय म्हणतोय, धर्मनिरपेक्षतेचा संबंध. आता बघा मी जी ही प्रोसेस सांगतोय आता एकदमच एक्झाम तोंडावर आली त्यामुळं ही प्रोसेस तुम्हाला खूप स्लो वाटेल. की इतकं स्लो जर वाचलं तर मग इतका विचार करून जर वाचलं बघा तर मग एक्झाममध्ये कसं सोडवायचं असं तुम्हाला वाटू शकतं. पण ही प्रॅक्टिसची एक्झाम. सीसॅट म्हणजे प्रॅक्टिस आहे. एकदा अंडरस्टँड झाल्यानंतर ही प्रॅक्टिस आहे. मी तुम्हाला आत्ता काय करून घेतोय, प्रॅक्टिस करून घेत नाहीये. मी सध्या काय करतोय, अंडरस्टँड करून देतोय. अंडरस्टँड करून देत असताना, शिकवत असताना ही प्रोसेस स्लोच वाटणार आहे. तुम्ही पण आता 4-5 दिवस तुम्हाला पण हे स्लो वाटेल, पण 5व्या-6व्या दिवसानंतर हे तुम्हाला पिकअप यायला लागेल बघा याचा. ठीक आहे. काय म्हणतोय, धर्मनिरपेक्षतेचा संबंध चांगल्या किंवा वाईट लोकांशी नाही. इथं महत्वाचा शब्द इथं आलेला आहे तो म्हणजे धर्मनिरपेक्षता. ठीक आहे. म्हणजे याच्या अवतीभोवती आपला हा पॅसेज आता फिरणार आहे हे इथनं लक्षात येतं बघा आपल्या. ठीक आहे. चांगल्या किंवा वाईट लोकांशी नाही. तिचा संबंध असहिष्णुतेचे सार्वजनिक प्रदर्शन न सहन करणाऱ्या, न डगमगणाऱ्या कायद्याशी आहे. कुणाशी संबंध आहे, तर कायद्याशी संबंधित आहे तो. ठीक आहे. उद्या काय वाढून ठेवलं आहे याची भीती न बाळगता. आता उद्या काय वाढून ठेवलं आहे, आता हा सिच्युएशन आहे म्हणजे काय, फ्युचरमध्ये काय सिच्युएशन येईल असं तो म्हणतोय. वाढून ठेवला आहे म्हणजे काही लोकांना वाटेल की ताट वगैरे म्हणतोय का, तर असं काय म्हणायचं नाही याला. म्हणजे शब्दशः अर्थ न घेता व्यावहारिक अर्थ घेणं इथं अपेक्षित आहे बघा. ठीक आहे.
उद्या काय वाढून ठेवलं आहे याची भीती न बाळगता सर्वसामान्य लोक सर्वसामान्य आयुष्य जगू शकतील याची खात्री करणे म्हणजे धर्मनिरपेक्षता. आता बघा इथं काय म्हटलेलं आहे, म्हणजे हा जो वर्ड आहे याला आपण गोल केलेला आहे. ठीक आहे, म्हणजे या वर्डला आपण गोल केलंय. ठीक आहे, का गोल केला असणार बघा, लास्ट लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलं होतं की हा वर्ड जो आहे म्हणजे हा वर्ड कुठल्या तरी संकल्पनेला एक्सप्लेन करतोय, विश्लेषण देतोय कुठल्या तरी संकल्पनेचं, कुठली तरी कॉन्सेप्ट जी आहे तो एक्सप्लेन करतोय. बघा कुठलीही संकल्पना जी आहे तर शेवटी म्हणजे किंवा सुरुवातीला म्हणजे हा वर्ड येत असतो आणि हा वर्ड आला म्हणजे याच्यावर क्वेश्चन तयार होण्याचे चान्सेस जे आहेत ते खूप जास्त असतात. म्हणजे आता ही जर गोष्ट तुम्हाला माहीत असेल, ही जर ट्रिक तुम्हाला माहीत असेल की अरे म्हणजे हा वर्ड आल्याच्या नंतर ही कुठली तरी संकल्पना एक्सप्लेन करतोय, बघा याच्या अवतीभोवती कुठेतरी संकल्पना एक्सप्लेन होत आहे आणि जर संकल्पना एखादी जर पॅसेजमध्ये एक्सप्लेन होत असेल तर त्याच्यावर आयोग निश्चित क्वेश्चन विचारणार आहे, हे तुम्हाला लक्षात येतं. बघा म्हणजे हे वाचत असतानाच आपण फार काइंडली एकदम मायन्यूटली रिडिंग इन बिटवीन द लाईन्स जे आपण म्हणतो तर ते आपण इथं करू शकतो. बघा जर हे माहीतच नसेल तर तुम्ही काय करणार, सरळ एकदम राजधानी एक्सप्रेस सारखा आपण काय म्हणतो त्याला वाचत चालणार, तर याच्याने तुमच्या लक्षात येणार नाही की कुठं क्वेश्चन. मग हे जर ट्रिक माहीत नसेल तर तुम्हाला काय करावं लागतं की पॅसेज झाल्याच्या नंतर प्रश्न जेव्हा येतात तेव्हा तुम्हाला पुन्हा प्रश्न पॅसेजमध्ये यावं लागतं. याच्यामध्ये जो वेळ जातो तो आपल्याला नापास करत असतो. म्हणून इथंच माहीत पाहिजे की अरे हा वर्ड आला म्हणजे इथं काही ना काही क्वेश्चन येणार आहे. ठीक आहे, काय म्हणतोय हा, सर्वसामान्य लोक सर्वसामान्य आयुष्य जगू शकतील याची खात्री करणे म्हणजे धर्मनिरपेक्षता. ठीक आहे, याच्यावर क्वेश्चन येणार कुठेतरी पुढं. ठीक आहे, कायदा तुमच्या बाजूने असेल तर, आता बघा इथं वर्ड कुठला आलेला आहे, आता थोडंसं इथं आपल्याला लक्ष ठेवायला पाहिजे. असेल तर हे काहीतरी सांगतोय, हे काहीतरी कंडिशन सांगणारा शब्द आहे बघा. ठीक, कायदा तुमच्या बाजूने असेल तर काहीतरी कंडिशन सांगतोय, काहीतरी परिस्थिती निर्माण करतोय हा. ठीक आहे, कायदा तुमच्या बाजूने असेल तर तुम्हाला कशाचीच तमा बाळगण्याची गरज नाही. माइंड माय वर्ड, कशाचीच. मेकिंग द स्टेटमेंट स्ट्रॉंग. स्ट्रॉंग स्टेटमेंट करतोय म्हणजे काय की कशाचीच नाही. ठीक आहे, च लागलेला आहे, कशाचीच असं हा सांगतोय. बघा काय म्हणतोय, कायदा तुमच्या बाजूने असेल तर तुम्हाला कशाचीच तमा बाळगण्याची गरज नाही. पण काय कंडिशन काय सांगितली यांनी, कायदा तुमच्या बाजूने पाहिजे, ही कंडिशन इथे यांनी सांगितलेली आहे. बघा ठीक आहे, कायदा तुमच्या बाजूने असेल तर तुम्हाला कशाचीच तमा बाळगण्याची गरज नाही आणि कायदा तुमच्या बाजूने नसेल तर मग तुम्हाला तमा बाळगावी लागेल. तमा बाळगणे म्हणजे काय, तर तुम्हाला त्याची भीती बाळगावी लागेल. पुढे काय म्हणतोय बघा, कायदाच आपल्याला धर्मनिरपेक्ष बनवतो. कायदाच, मेकिंग द स्टेटमेंट स्ट्रॉंग, म्हणजे दुसरं कुणीही बनवतं का, नाही बनवत. ठीक आहे, कायदाच आपल्याला धर्मनिरपेक्ष बनवतो म्हणजे दुसरं कुणीही बनवत नाही. असे वर्ड्स आल्याच्या नंतर याच्यावर क्वेश्चन येऊ शकतात. बघा कीवर्डचा अर्थ काय होतो, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट तर आहेच आपला, की कीवर्डचा अर्थ काय होतो. जसं की कायदाच आपल्याला धर्मनिरपेक्ष बनवतो, याचा अर्थ काय, कायदाच बनवतो, दुसरं कुणीही नाही. हा सुद्धा तिथं काय लुप्त अर्थ आहे, हिडन मिनिंग आहे. ठीक आहे, दुसरं कुणीही आपल्याला धर्मनिरपेक्ष बनवत नाही, हा सुद्धा तिथं आहे. ठीक आहे, हे लक्षात आलं पाहिजे. आणि कीवर्डचा अर्थ काय होत नाही हे सुद्धा आपल्या लक्षात यायला पाहिजे. पुढे काय म्हणतोय बघा, कायदाच आपल्याला धर्मनिरपेक्ष बनवतो. धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष, आपला पॅसेज जो आहे हा सर्व धर्मनिरपेक्ष या संकल्पनेच्या अवतीभोवती फिरतोय. बघा ठीक आहे, निधर्मी दृष्टिकोन किंवा चर्च बंद करण्यामुळे काय कारण सांगणारा शब्द आहे, आपण धर्मनिरपेक्ष होत नाही. वास्तविक पाहता पोपची अवज्ञा, ठीक आहे, घटस्फोट, पुनर्विवाह या घटनांमुळे 8वा हेनरी धर्मनिरपेक्ष ठरत नाही. बघा 8वा हेनरी धर्मनिरपेक्ष ठरत नाही. जेव्हा जेव्हा पॅसेजमध्ये एखाद्या व्यक्तीचं नाव येतं त्याच्यावर आयोगाचे क्वेश्चन्स पडण्याचे चान्सेस जास्त असतात. बघा ठीक आहे, आता मी आधी काय सांगितलं, संकल्पना सांगितली, संकल्पनेवर क्वेश्चन्स पडतात. आता काय सांगतोय तुम्हाला मी, की जेव्हा जेव्हा पॅसेजमध्ये एखादा काय म्हणतात त्याला, एखाद्या व्यक्तीचं नाव येतं त्यावर क्वेश्चन याचे चान्सेस जास्त असतात. ठीक आहे, जसं आता पोप आलं, इथं काय आलंय की 8वा हेनरी, काय म्हणतोय 8वा हेनरी धर्मनिरपेक्ष ठरत नाही. 8व्या हेनरीवर काही ना काही क्वेश्चन, कुठं ना कुठं क्वेश्चन असणार बघा त्याच्यामध्ये. आणि पुन्हा एकदा थोडंसं वाचूया. वास्तविक पाहता पोपची अवज्ञा, घटस्फोट, पुनर्विवाह या घटनांमुळे 8वा हेनरी धर्मनिरपेक्ष ठरत नाही. पण त्याने ह्या घटना केलेल्या आहेत, फक्त त्याचा अर्थ काय होत नाही तर तो धर्मनिरपेक्ष ठरत नाही, पण त्याने ह्या घटना केलेल्या आहेत. म्हणजे काय केलं असेल त्याने, की पोपची अवज्ञा म्हणजे काय, काहीतरी त्याचा अपमान केला असेल, त्याच्या जे काही त्याने आज्ञा दिल्या असतील त्याने ऐकल्या नसतील. पुढे काय घटस्फोटासंबंधी काहीतरी कायदे केले असतील, समजा वाटेवर काय असेल, पुनर्विवाह संबंधी कायदे काहीतरी केले असतील. ठीक,
असं काहीतरी त्याने केलेलं आहे, फक्त तो त्याच्यामुळं तो धर्मनिरपेक्ष ठरत नाही. हे लेखकाचं स्वतःच म्हणणं आहे, तो धर्मनिरपेक्ष या गोष्टींमुळे ठरत नाही, पण त्याने ह्या गोष्टी केलेल्या आहेत. व्हॅटिकनला त्याचे वागणे पसंत नसेल तर ते गेले उडत. बघा आता इथं काय, तर ते गेले उडत म्हणजे काय, पंख लावून उडत जाणे का, तर नाही. तर ते गेले उडत म्हणजे काय, तर तुमचं तुम्ही बघा, मी माझं बघणार, माझं वागणं हे असं असंच आहे. आता हा वर्ड जो आहे, हा स्वभाव जो आहे, हा काय सांगतोय बघा. आता ते गेले उडत म्हणजे काय, मी असाच वागणार, तुम्हाला माझं वागणं पटतं का नाही ते बघा. म्हणजे रोखठोकपणा आहे याच्या वागण्यामध्ये. इथं काही भासवणे वगैरे इथं काही नाहीये, इथं काय रोखठोकपणा आहे या शब्दामधून. ठीक आहे. धर्मनिरपेक्षता म्हणजे आता बघा इथं धर्मनिरपेक्षतेची यांनी डेफिनेशन सांगितली काय आहे. इथं पुढे काय म्हणते बघा, धर्मनिरपेक्षता म्हणजे चर्च आणि राज्य संस्थेला वेगळे करणे अशी भोळी भाबडी समजूत या ऐतिहासिक वास्तवामुळेच पसरली. भोळी भाबडी म्हणजे काय, आता भोळी भाबडी म्हटल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की साधी भोळी नाही का, आपण म्हणतो काय भोळी भाबडी मुलगी आहे नाही का, आरती फारच भोळी आहे. तर असं म्हणजे काय साधी वगैरे नाही, तिला काही समजत नाही. भोळी भाबडी म्हणजे काय, इथं इथं याचा अर्थ काय होतो या पॅसेजमध्ये, इथे याचा अर्थ होतो की चुकीची, इथं अर्थ काय होतो याचा की कशी चुकीची ही संकल्पना लोकांसमोर मांडल्या गेली असं हे म्हणतायत. ठीक आहे. भोळी बावडी म्हणजे इथे काय तर चुकीचे असा त्याचा अर्थ होतो. नाहीतर आता शब्दांचे अर्थ चुकीचे घ्यायचे नाहीत तर मग काय प्रयत्नांती बोंबाबोंब काही भेटणार नाही. पुढे काय म्हणते बघा, वास घ्या जा शिकार करा आणि मरा असे आदेश चर्चने दिले म्हणून युरोपमध्ये धार्मिक छळ चालू राहिला असे नाही. आता बघा तो क्वेश्चन मी तुम्हाला एक दाखवला होता बघा. मी तुम्हाला सांगितलं की तो क्वेश्चन जो आहे तो सर्वसामान्यपणे चुकतो मुलांचा. तर तो क्वेश्चन एकदा काय आहे त्या क्वेश्चनकडे एकदा आपण जाऊन येऊ द्या, एकदा व्हिजिट करूया आपण त्या क्वेश्चनला. की नको करायला, बरं ठीक आहे जाऊ द्या, एकदा बघू आपण, हे वाचून घेऊया आणि नंतर त्या क्वेश्चनकडे जाऊया. ठीक आहे. काय म्हणतोय, वास घ्या जा शिकार करा आणि मरा असे आदेश चर्चने दिले म्हणून युरोपमध्ये धार्मिक छळ चालू राहिला असे नाही. ठीक आहे. तर आता राजानेच तसे आदेश दिले होते. धर्म मार्तंडाच्या निर्वाद सत्तेची जागा आता राजांच्या सत्तेने घेतली होती. आता इथं काय म्हणते बघा, वास घ्या जा शिकार करा आणि मरा असे आदेश चर्चने दिले म्हणून युरोपमध्ये धार्मिक छळ चालू राहिला असे नाही. तर आता राजानेच तसे आदेश दिले होते. म्हणजे आधी धार्मिक छळ करण्याचे आदेश कोण देत होते, तर चर्च देत होती. आता धार्मिक छळ करण्याचे आदेश कोण देतोय, तर राजा आता आदेश देतोय. म्हणजे धार्मिक छळ कुणाकुणाच्या राज्यात चालू होता, चर्चच्या राज्यात चालू होता आणि राजाच्या राज्यात चालू होता. ठीक आहे. एकदा आपण त्या क्वेश्चनकडे जाऊन येऊया. ठीक आहे. आता बघा इथं मी तुम्हाला सांगितलं लेखकाच्या मते रिकामी जागा युरोपमध्ये धार्मिक छळ चालू होता. तर आता आपल्याला काय काय सापडलं बघा, चर्चच्या राज्यात सापडलं आणि 8व्या हेनरीच्या राज्यात सापडले, बरोबर आहे. पण आपल्याला काय सापडत नाहीये, लोकशाहीच्या प्रस्थापनेनंतर. इथं काय म्हणतो चालू होता हा वर्ड बघा आता एकदा, चर्चच्या राज्यात 8व्या हेनरीच्या राज्यात आणि लोकशाहीच्या प्रस्थापनेनंतर. आता हे दोन तर आपल्याला पॅसेजमध्ये एक्झॅक्ट सापडले. चर्चच्या राज्यात पण धार्मिक छळ चालू होता आणि आता राज्याच्या राज्यातही चालूच होता. आता 8व्या हेनरीच्या राज्यातही होता. आता आपण पुढे बघूया. हे दोन तर आपल्याला सापडलेत बघा. बघा इथं आहे त्या, वास घ्या जा शिकार करा आणि मरा असे आदेश चर्चने दिले म्हणून युरोपमध्ये धार्मिक छळ चालू राहिला असे नाही. तर आता राजानेच तसे आदेश दिले होते. तर काय, तर आता राजानेच तसे आदेश दिले होते. म्हणजे आधी कोण होतं, चर्च होते. आता कोण आहे, राजानेच तसे आदेश. धर्म मार्तंडाच्या निर्वाद सत्तेची जागा आता राजाच्या सत्तेने घेतली होती. पुढे काय म्हणते बघा, केवळ लोकशाहीच्या आगमनानंतरच. आता बघा हे जे वर्ड्स आहेत तर याच्यावर लक्ष ठेवायचं. केवळ लोकशाहीच्या आगमनानंतरच धर्मनिरपेक्षता प्रत्यक्षात आली. ठीक आहे. धर्मनिरपेक्षता प्रत्यक्षात आली. आपण अचानक चांगले झालो किंवा आपल्या क्रूर हृदयांच्या जागी प्रेमळ हृदयाची स्थापना झाली असे नाही. ठीक आहे. आता बघा इथं थोडंसं आपल्याला थांबायला पाहिजे. आता एकदा बघा इथं काय म्हणतोय, केवळ लोकशाहीच्या आगमनानंतरच धर्मनिरपेक्षता प्रत्यक्षात आली. म्हणजे असं जर मी तुम्हाला असं म्हटलं की लोकशाहीच्या आधी, लिहून घ्या हे वर्ड, लिहून घ्या, असं लिहून घ्या की लोकशाहीच्या आधी धर्मनिरपेक्षता प्रत्यक्षात नव्हती. काय लिहिलंय आपण, लोकशाहीच्या आधी धर्मनिरपेक्षता प्रत्यक्षात नव्हती. हे विधान जे आहे हे विधान योग्य आहे की अयोग्य आहे, याचा थोडासा विचार करा. लोकशाहीच्या आधी धर्मनिरपेक्षता प्रत्यक्षात नव्हती, हे विधान योग्य विधान आहे बघा.
आता कशावरून आपण म्हणतोय की केवळ लोकशाहीच्या आगमनानंतरच धर्मनिरपेक्षता प्रत्यक्षात आली. म्हणजेच याचा अर्थ काय, लोकशाहीच्या आधी धर्मनिरपेक्षता ही प्रत्यक्षात नव्हती असा याचा अर्थ आहे. केवळ त्याच्यानंतरच आली. केवळ हा वर्ड काय म्हणतोय, फक्त त्याच्यानंतर, त्याच्या आधी नव्हतीच. कीवर्ड आहे, महत्त्वाचा वर्ड आहे. आपण अचानक चांगले झालो किंवा आपल्या क्रूर हृदयांच्या जागी प्रेमळ हृदयाची स्थापना झाली असे नाही, असं काही झालं नाही. मग काय झालं, आता काय म्हणतोय, आता जातीयवादी, जमातवादी आणि धार्मिक हिंसेसाठी कायद्यात शिक्षेची तरतूद झाली आणि त्यामुळेच खरा फरक पडला. आता आता हा वर्ड इथं जो आलाय तो कशासाठी आलेला आहे याचा थोडासा विचार करा. थोडा विचार. आता म्हणजे कधी, कधी आता जातीयवादी आणि धार्मिक हिंसेसाठी कायद्यात शिक्षेची तरतूद झाली. आता म्हणजे कधी, तर लोकशाहीच्या आगमनानंतर म्हणतोय तो. ठीक आहे, मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलंय बघा, पहिल्या लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं. आता हा वर्ड जो आहे हा महत्वाचा वर्ड आहे की जो हिडन मिनिंग तयार करतो. ठीक आहे, तर याला आपल्याला विशेष ऐकायला पाहिजे. आता जातीयवादी, जमातवादी, आता म्हणजे कधी, लोकशाहीच्या आगमनानंतर. ठीक आहे, जातीयवादी, जमातवादी आणि धार्मिक हिंसेसाठी, कशासाठी, धार्मिक हिंसेसाठी. धार्मिक हिंसा म्हणजे काय, धार्मिक छळ पण आपण त्याला म्हणू शकतो. धार्मिक हिंसेसाठी कायद्यात शिक्षेची तरतूद झाली आणि त्यामुळेच खरा फरक पडला. आता मला सांगा, लोकशाहीच्या आगमनानंतर सुद्धा कुठं ना कुठं धार्मिक हिंसा ही होतच होती. लोकशाहीच्या आगमनानंतर सुद्धा धार्मिक हिंसा ही होतच होती. म्हणूनच इथे काय केलं यांनी की त्या हिंसेसाठी तुम्हाला शिक्षेची तरतूद करण्याचं काम पडलं. ठीक आहे, जर धार्मिक हिंसा होतच समजा नव्हतीच, जर समजा नसतीच धार्मिक हिंसा, तर शिक्षेची तरतूद करण्याचं काही काम होतं का, नाही. मग धार्मिक हिंसा होतच होती म्हणून काय केलं यांनी, शिक्षेची तरतूद करण्याचं काम केलं. ठीक आहे, आता तो क्वेश्चन जो आहे तो बघा, म्हणजेच काय, लोकशाहीच्या आगमनानंतर सुद्धा धार्मिक हिंसा ही चालूच होती. ठीक आहे, म्हणून शिक्षेची तरतूद करण्याचं काम पडलं. ठीक आहे, आता पुढे काय म्हणतोय हा, लेखकाच्या मते रिकामी जागा युरोपमध्ये धार्मिक छळ चालू होता. चर्चच्या राज्यात, 8व्या हेनरीच्या राज्यात, चर्चच्या राज्यात आपल्याला मगाशी सापडलं, 8व्या हेनरीच्या राज्यात सापडलं आणि लोकशाहीच्या प्रस्थापनेनंतर सुद्धा सापडते इथे. येस, म्हणून ते वाचताना फार व्यवस्थित वाचायला पाहिजे. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की चालू होता. आता मग लोकशाहीच्या आगमनानंतर जर शिक्षेची तरतूद झाली तर मग तो थांबला का, धार्मिक छळ थांबला का? जर थांबला असता तर मग आपल्याला काय पाहिजे, चालू पाहिजे होता. ठीक आहे, कोणाच्या राज्यात चालू होता म्हणजे तो चालूच होता, थांबलेला नव्हता, संपला नव्हता असं काही म्हणत नाही. ठीक आहे, तर लोकशाहीच्या प्रस्थापनेनंतर सुद्धा त्यामध्ये येतं. ते काय येतं ते एकदा बघू अजून. बघा इथे काय म्हणतो या, आता जातीयवादी, जमातवादी आणि धार्मिक हिंसेसाठी कायद्यात शिक्षेची तरतूद झाली आणि त्यामुळेच खरा फरक पडला. खरा म्हणजे पूर्ण फरक पडला का, शिक्षेची तरतूद झाल्याच्या नंतर सुद्धा काय म्हणतोय, हा खरा फरक पडला. आता खरा फरक पडला म्हणजे पूर्ण फरक पडला नाही. खरा म्हणजे काय, तर मॅक्झिमम फरक हा पडला पण 100% नाही. म्हणजेच काय, लोकशाहीच्या आगमनानंतर धार्मिक हिंसेसाठी कायद्यात शिक्षेची तरतूद तर झालीच पण त्याच्यानंतर पण या गोष्टीमुळे मॅक्झिमम फरक पडला, 100% फरक पडला नाही. म्हणजे कुठं ना कुठं काही ना काही प्रमाणात धार्मिक हिंसा ही चालूच होती. एकदम 100% ती इरॅडिकेट झाली नाही, संपली नाही. ठीक, म्हणून इथे लेखकाच्या मते युरोपमध्ये धार्मिक छळ चालू होता, कधी कधी तर चर्चा राज्यात आहे, इथे आहे. ठीक आहे, आणि लोकशाहीच्या प्रस्थापनेनंतर सुद्धा याच्यामध्ये येतं. तर इतकं मायन्युटली हिडन मिनिंग आपल्याला समजायला पाहिजेत बघा. ठीक आहे, चला पुढे चालूया. म्हणून हा क्वेश्चन माझ्यासाठी जरा इम्पॉर्टंट होता आता. आता बघा काय म्हणतो, जेव्हा कायदा सांप्रदायिक असहिष्णुतेच्या विरोधात कोणत्याही अपवादाशिवाय पद्धतशीरपणे काम करतो
तेव्हा धर्मनिरपेक्षता एक सवय बनते. जेव्हा आणि तेव्हा हे काय संबंध दर्शवणारे शब्द असतात बघा. सवय बनते. मधुर आणि राजकीय चंचल व्याख्याने आणि शाळेतील नीतिशास्त्राचे धडे नव्हे तर ठीक आहे असहिष्णुतेविषयी असहिष्णू असणारा कायदा आपल्याला सभ्य बनायला शिकवतो. पुढे काय म्हणते बघा. जरी इतर समुदायांना जागा करून देणे किंवा सहन करणे क्लेशदायक असेल, परंतु कायदा मोडल्यामुळे होणारे क्लेश यापेक्षा खूपच अधिक असतील. सामाजिक आणि आर्थिक आता इथं काही नाही त्यामुळे थोडंसं फास्ट असतो मी. आर्थिक असुरक्षिततेमुळे असहिष्णुतेला प्रेरणा मिळते हे सर्वकालीन सत्य आहे. जेव्हा नोकऱ्यांचा तुटवडा भासू लागतो, एखाद्याच्या आत्मसन्मानाला ठेस पोचते, त्यावेळी आपण इतर समुदायांना दोष द्यावाच लागतो आणि त्यांच्यामध्ये आपल्याला सर्व वाईट गोष्टी दिसू लागतात. याच्याशी सामना करण्याची सर्वाधिक उत्तम पद्धती कोणती? शब्दांची की कृतींची? आता बघा इथं दोनच पद्धती आहे. याच्याशी म्हणजे कशाची? तर जी असहिष्णुता आहे त्याच्याशी म्हणतोय हा. पुढे काय म्हणतो बघा. फाळणीनंतरचे स्फोटक वातावरण आणि तशातही धार्मिक भावनांना आपल्या नवजात लोकशाहीवर कब्जा मिळवण्यापासून रोखण्यात नेहरू कसे यशस्वी झाले ते आठवा. आत्ताच काय सांगितलं, जर पॅसेजमध्ये एखादा व्यक्ती आला तर त्याच्यावर क्वेश्चन यायचे चान्सेस जास्त आहेत. मी आत्ताच सांगितलंय बघा तुम्हाला. सो इथं काय म्हणतोय बघा. नेहरू कसे यशस्वी झाले ते आठवा. ते बरेचसे यशस्वी झाले. ते 100% यशस्वी झाले का? नाही. ते बरेचसे यशस्वी झाले याचे श्रेय जाते त्यांच्या नोकऱ्या देण्याच्या, धरणे बांधण्याच्या आणि पोलादाचे कारखाने उभे करण्याच्या आश्वासनांना. पुढे काय म्हणते बघा. ते शुद्ध सहिष्णुतेविषयी, आता इथं इम्पॉर्टंट आहे, इथं लक्ष द्यायला पाहिजे बघा. मी म्हटलं व्यक्ती आल्याच्यानंतर क्वेश्चन येतो, पण क्वेश्चन कुठं येतो ते पण आपल्याला, क्वेश्चन कसा येईल हे सांगता येत नाही, पण क्वेश्चन कुठं येईल हे निश्चित सांगता येतं. ठीक आहे. ह्या जर गेस बघा तुम्हाला जर आला ना, हा जर गेस तुम्हाला आला ना की क्वेश्चन कुठं तयार होतो, हा जर गेस तुम्हाला आलाय तर मला वाटतं की निदान किमान 10 ते 12 मिनिटं हे आयोगाला बसल्याच्या नंतर तुमचे वाचतात बघा, उतारा सोडवतात असताना. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला जर 80 मिनिट लागत असेल ते 70 मिनिटावर 68 मिनिटावर काम येतं. एखाद्या 65 मिनिटावर लागत असेल तर हे तुमचं 55 ते 60 मिनिटावर हे काम येऊन जातं. म्हणजे याचा अर्थ 10 ते 12 मिनिटं तिथं प्रोडक्टिव्हिटी खूप जास्त झाली. 10-12 मिनिटं म्हणजे तुम्ही किमान 10 क्वेश्चन सोडू शकता तिथे एक्स्ट्रा बाकीच्या विद्यार्थ्यांचा. आणि हा एज असतो 10 क्वेश्चन म्हणजे 25 मार्क झालीत. 10 क्वेश्चन म्हणजे काय तर 25 मार्क्समध्ये जर मोजलं तर हे खूप जास्त होतं. ठीक आहे. आणि नापास होताना आपल्याला माहिती आहे की कोणी पण सांगतं अरे एका मार्काने रिझल्ट गेला, मग तो एक मार्क कुठं जातो, कशामुळे जातो, तर हे चुकीच्या पद्धतीमुळे जातो. ठीक आहे. नापास होणारे आणि पास होणारे, आता मागच्या वर्षीपर्यंत पण तुमच्यातले पण काही लोक असतील की जे ज्यांचे रिझल्ट ते 1 मार्काने गेले असतील, 10 मार्कांनी गेले असतील तुमच्यात, आणि जो किंवा काही विद्यार्थी पास पण झाले असतील, तर पास होणारे आणि नापास होणारे याच्यामध्ये खूप काही फरक नसतो. काही क्वेश्चन्सचा जो फासला असतो की 2-3 क्वेश्चन्सचा इकडे तिकडे होतं, म्हणून तुम्ही नापास होणारे खूप वेडे असतात आणि पास होणारे खूप हुशार असतात असा काही त्याचा अर्थ होत नाही. पण पद्धती जर तंत्रशुद्ध असेल तर मला वाटतं की नापास होण्याचे जे चान्सेस आहेत ते कमी होतात आणि पास होण्याचे चान्सेस जे आहेत ते जास्त वाढतात. म्हणून तंत्रशुद्ध पद्धतीने वाचनावर जास्त भर द्यायला पाहिजे. कसं वाचायला पाहिजे यावर भर द्यायला पाहिजे. आपण वेळ कुठं वाचल यावर आपण भर द्यायला पाहिजे बघा. ठीक आहे. इथं काय म्हणतो, ते बरेचसे यशस्वी झाले. म्हणजे कोणतं? नेहरू बरेचसे. ते 100% यशस्वी झाले का? नाही. ते बरेचसे यशस्वी झाले याचे श्रेय जाते त्यांच्या नोकऱ्या देण्याच्या, धरणे बांधण्याच्या आणि पोलादाचे कारखाने उभे करण्याच्या आश्वासनांना. ठीक आहे. ते शुद्ध सहिष्णुतेविषयी किंवा धर्मनिरपेक्षतेविषयी क्वचितच बोलले, त्यांनी फक्त कृती केली. आता मला सांगा, ते शुद्ध सहिष्णुतेविषयी किंवा धर्मनिरपेक्षतेविषयी क्वचितच बोलले, त्यांनी फक्त कृती केली. म्हणजे आता इथं काय म्हणतोय तो की ते धर्मनिरपेक्ष नव्हते का? याचा विचार करा. ते धर्मनिरपेक्ष नव्हते का? ते धर्मनिरपेक्ष होते, पण कशाच्या माध्यमातून धर्मनिरपेक्ष होते? कशाच्या माध्यमातून धर्मनिरपेक्ष होते? तर कृतीच्या माध्यमातून धर्मनिरपेक्ष होते. पण धर्मनिरपेक्ष तर होतेच हे नक्कीच आहे, बरोबर आहे. बोलण्याच्या त्यांनी बोलले नाहीत ते जास्त, त्यावर कमी बोललेत पण कमी बोललेत, पण कृती करून ते धर्मनिरपेक्ष होते. इथं मुलांचा अर्थ काय मुलं काय अर्थ घेतात की ते धर्मनिरपेक्ष नव्हतेच, त्यांनी फक्त काय केल्या, कृती केलेल्या आहेत, त्यांनी फक्त इकॉनॉमीकडे लक्ष दिलं, अर्थव्यवस्थेकडे लक्ष दिलं, असा त्याचा अर्थ होत नाही. एकदा पुन्हा वाचा बघा. लोकशाहीवर कब्जा मिळवण्यापासून रोखण्यात नेहरू कसे यशस्वी झाले ते आठवा. ते बरेचसे यशस्वी झाले याचे श्रेय जाते त्यांच्या नोकऱ्या देण्याच्या, धरणे बांधण्याच्या आणि पोलादाचे कारखाने उभे करण्याच्या आश्वासनांना. ते शुद्ध सहिष्णुतेविषयी किंवा धर्मनिरपेक्षतेविषयी क्वचितच बोलले, त्यांनी फक्त कृती केली. लक्षात, क्वचितच हा वर्ड जो आहे हा आयोगाचा लाडका वर्ड आहे. सर्वसाधारणपणे हा जो वर्ड आहे हा आयोगाचा लाडका वर्ड आहे. ठीक आहे. पुढे काय म्हणतो का, आज धर्मनिरपेक्षता आणि ढोंगी धर्मनिरपेक्षता याविषयी बाष्कळ चर्चा आणि एकमेकांवर दोषारोप चालू असतात. पुढे काय म्हणतोय का, कारण भांडणाऱ्या दोन्ही बाजूंना आपल्या अर्थव्यवस्थेचा विकास कसा करता येईल याची सुताराम कल्पना नाही. सुताराम म्हणजे काय, कुणाचं नाव नाही, सुताराम काका नाही. सुताराम म्हणजे काय, तिळमात्र, थोडीशी असं म्हणायचं. ठीक आहे.
सुताराम कल्पना नाही, हे तुमच्यासाठी द्विपक्षीय सहकार्य आहे भारतीय पद्धतीचे. उपहासात्मक लिहिलेलं आहे बघा हे. ठीक आहे, क्वेश्चन एक्सक्लेमेटरी मार्क आहे, उपहासात्मक लिहिलेलं आहे. आता क्वेश्चनकडे जाऊया आपण. बघा आता इथं काय म्हणतोय, हा लेखकाचा असा दावा आहे की, लेखकाचा असा दावा आहे की, काय दावा आहे लेखकाचा? 8वा हेनरी धर्मनिरपेक्ष राजा होता. त्याने सुरुवातीलाच काय सांगितलं की याचा अर्थ होत नाही की 8वा हेनरी हा धर्मनिरपेक्ष राजा होता. त्याने घटस्फोटासंबंधी कायदे वगैरे केले होते. त्याच्यावरनं काय म्हटलं त्यांनी की त्याने कायदे केले, पण याचा अर्थ असा होत नाही की तो धर्मनिरपेक्ष राजा होता. म्हणजे कुठंतरी तो धर्मनिरपेक्ष नव्हता अशाकडे वळणारा आहे बघा. म्हणून हे जे आहे हे चुकीचं होतं. नंतर इथं काय म्हणतो, 8वा हेनरी धर्मनिरपेक्ष राजा असल्याचे भासवत होता. मॅक्झिमम लोकांनी हे उत्तर लिहिलं असेल बघा, याचं भासवत होता. तर भासवत वगैरे तो नव्हता. त्याची भूमिका कशी होती? रोखठोक भूमिका होती. माझं मागणं असं आहे, तुम्हाला पटत असेल तर बघा, नाहीतर तुम्ही जावा उडत, असा शब्द आलाय. उडत जा म्हणजे तुम्ही तुमचं बघा, मी असाच वागणार, म्हणजे रोखठोक आहे. भासवत वगैरे कुठं नव्हता तो, म्हणून हे कुठं येणार नाही बघा याचं. ठीक आहे. व्हॅटिकन चर्च 8व्या हेनरीवर प्रभुत्व गाजवत होती. प्रभुत्व गाजवत नव्हती, तोच त्यांची अरेरावीला तो म्हणत होता की मी असाच वागणार, मी माझ्या मनानं वागणार, मी तुमचं ऐकणार नाही, तुम्ही तुमचं बघा, असं तो त्याने रोखठोक भूमिकेतून सांगितलं होतं. म्हणून हे पण त्याचं उत्तर जाणार नाही. जवळ, मी बघा पुन्हा सांगतोय, हा जवळ जाणारं उत्तर आहे हे जे सांगतोय ना, ते एक्झॅक्टली आलं नाही पॅसेजमध्ये, पण तेवढंच एक उत्तर आहे की ते जवळ जातं. ठीक आहे. 8व्या हेनरीने व्हॅटिकन चर्चच्या अधिकाऱ्यांची अवज्ञा केली. व्हॅटिकन चर्चच्या अधिकाऱ्यांची अवज्ञा केली. कुठं आलं होतं? पोपची अवज्ञा वगैरे वगैरे हे वर्ड्स आले होते नाही का. त्याच्यावरून असं जाणवलं त्याने व्हॅटिकनच्या चर्चच्या अधिकाऱ्यांची अवज्ञा केली होती. हा जवळ जाणारा एवढा एक पर्याय आहे बघा याच्यामध्ये. आता दुसरी एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, ती थोडंसं लेक्चर संपत असताना मी तुम्हाला सांगेल बघा. ठीक आहे. काय पुढील 2 विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे? बघा क्वेश्चन काय आहे ना, हा नीट वाचायचा. कोणते योग्य आहे? योग्य आहे म्हटल्यानंतर आपण काय करायला पाहिजे? जे विधान योग्य आहे त्याला आपण मार्क करायला पाहिजे. जर इथं असं असतं की खाली कोणते विधान अयोग्य आहेत, मग तुम्ही काय केलं असतं? मुलांच्या हे लक्षात येत नाही की अयोग्य म्हटल्याच्या नंतर कशाचं उत्तर द्यायचं. अहो कशाचं उत्तर देणार अयोग्य म्हटल्यानंतर? जे विधान अयोग्य आहे ते तुमचं उत्तर असायला पाहिजे. समजा याच्यातलं जर हे अयोग्य असेल, असं लिहून घ्या रे यासमोर लहान लेकरासारखं, अयोग्य. इथं लिहून घ्या अयोग्य. समजा इथं योग्य नाही, इथं अयोग्य दिलेलं आहे, दोन्ही विधानं अयोग्य. तुमचं उत्तर काय जाईल? अ आणि ब दोन्ही. जर आता इथे यांनी योग्य लिहिलेलं असेल, याला खोडा, जसं इथे यांनी दिलेलं आहे योग्य, पुढील 2 विधानापैकी कोणते योग्य आहे? दोन्ही विधानं जर अयोग्य असेल, तुम्ही काय म्हणणार? दोन्ही नाही. सिंपल गोष्ट आहे, हे लक्षात यायला पाहिजे आपल्याला. ठीक आहे. एवढं तर आता मला असे म्हणजे मेसेज येतात मुलांचे, सर याचं उत्तर काय द्यायला पाहिजे? तर माय डिअर फ्रेंड्स, याचं उत्तर काय द्यायला पाहिजे? इथं जर अयोग्य असेल, दोन्ही विधान अयोग्य असेल तर दोन्हीही द्या. लक्षात येते काय म्हणतो मी? अयोग्यच विचारलं ना, कोणतं विधान अयोग्य आहे? अरे बा दोन्ही विधान अयोग्य आहेत, अ आणि ब दोन्ही. लोकांना वाटतं की अरे म्हणजे कन्फ्युजन लेवलच एवढी जास्त आहे, काय विचारलेलं आहे ते लक्षातच येत नाही. चला बघूया आपण पुढं. काय दिलंय ते आधी वाचायचं. ठीक आहे. पुढील 2 विधानापैकी कोणते योग्य आहे? जे विधान योग्य असेल ते आपलं उत्तर यायला पाहिजे. काय म्हणतो बघा, हेनरी 8 ख्रिस्त धर्माविरुद्ध होता. असं कुठं आलंय का की तो ख्रिस्त धर्माविरुद्ध होता? तो धर्मनिरपेक्ष नव्हता असं आलंय. धर्मनिरपेक्ष नव्हता याचा अर्थ तो ख्रिस्त धर्माविरुद्ध होता का? असं काही होत नाही. म्हणून हे विधान कसं होतं? अयोग्य होतं. हे पॅसेजमध्ये कुठं दिलेलं नाहीये बघा, म्हणून हे अयोग्य होतं. धर्मनिरपेक्षता संबंधित आहे केवळ, केवळ म्हणजे काय होतं? दुसऱ्या कोणाशी नाही, केवळ सर्वसामान्य लोकांशी, म्हणजे ते सर्वसामान्य आयुष्य जगू शकतील. असं कुठं आलंय का पॅसेजमध्ये असं की फक्त धर्मनिरपेक्ष सर्वसामान्य लोकांशी संबंधित नाही? पॅसेजच्या सुरुवातीलाच आलेलं आहे बघा, धर्मनिरपेक्षता ही कायद्याशी सुद्धा संबंधित आहे असं सुरुवातीला आलेलं आहे. म्हणून हे विधान सुद्धा कसं होतं? हे विधान अयोग्य होतं. ठीक आहे. आता हे विधान अयोग्य आहे, हे विधान अयोग्य आहे. आपल्याला काय विचारलं खाली कोणते विधान अयोग्य आहे? दोन्हीही विधानं अयोग्य आहेत, सॉरी दोन्ही विधानं योग्य नाहीत. आपल्याला योग्य विचारलं ना, दोन्ही विधानं काय? अयोग्य आहेत. मग आपलं उत्तर काय यायला पाहिजे? आता
दोन्ही विधाने योग्य नाही म्हणजे काय, दोन्हीही नाही, 4 नंबरचं उत्तर जातं. हां, मी तुम्हाला सांगणार होतो बघा, की आता तुमच्यातले काही लोक खूप जास्त डोकं लावतील, की तुमचं जनरल नॉलेज वापरतील, जनरल नॉलेज वापरतील. मग 8 हेनरीचं काही मुलं सर्च करतील गुगलवर, की 8 हेनरी होता की नव्हता, मग यांनी तर ही फॅक्ट अशी दिलेली आहे, तो तर ख्रिस्त धर्माविरुद्ध होता, तो तर सिक्युलर होता, वाट्टेवर काय. स्वतःचं ज्ञान इथं सांगायचं नाही. पॅसेजनेच सांगितलेलं असं की उतार्यानुसार, असे आयोगाचे क्वेश्चन्स आहेत बघा. उतार्यानुसार खालील विधानांचा विचार करा. उतार्यानुसार म्हटल्यानंतर काय, की स्वतःचं नॉलेज, तुमचं जे नॉलेज आहे ते सांगू नका. उतार्यात जे आलेले ते स्वतःचं ज्ञान, जे काही तुम्हाला एनलाइटमेंट झालेली आहे नाही का, अभ्यासिकेत अभ्यास करून करून काही लोकांना एनलाइटमेंट होते बसल्या बसल्या, ते काही ज्ञान जे आहे ते सीसॅटमध्ये सुद्धा वापरण्याचा प्रयत्न होतो. तर असं काही करायचं नाही इकडं. ठीक, दोन्ही नाही. इथं जे दिलेलं आहे तेच योग्य. याला तर मी तोंडाला फेस येईपर्यंत एक्सप्लेन केलेला आहे. हां, आता पुन्हा करणं, याचं उत्तर ड आहे. लेखकाच्या मते रिकामी जागा युरोपमध्ये धार्मिक छळ चालू होता. ठीक आहे, चालू होता. तर कुणाकुणाचं 8व्या हेनरीच्या राज्यात सांगितलंय, त्यानंतर 8व्या हेनरीच्या राज्यात, चर्चा राज्यात आणि लोकशाहीच्या प्रस्थापनेनंतर सुद्धा धार्मिक छळ चालू होता. ठीक आहे, ते सांगितले, ते एक्सप्लेन केलंय. पुढे बघा काय म्हणतो ह्या. क्वेश्चन कुठं आलाय हो? धर्मनिरपेक्ष, लेखकाच्या मते धर्मनिरपेक्षता म्हणजे, आता क्वेश्चन कशावर आहे, म्हणजे तुम्हाला आधीच सांगितलं होतं सुरुवातीला, म्हणजे आलं म्हणजे काय असतं, म्हणजे आलं म्हणजे काय, जिथे संकल्पना येणार तिथं क्वेश्चन विचारणार. सुरुवातीला आलं होतं की सर्वसामान्य लोक सर्वसामान्य आयुष्य जगू शकतील म्हणजे धर्मनिरपेक्षता, असं त्यांनी सांगितलं होतं. बरोबर आहे, म्हणजे धर्मनिरपेक्षता. आणि नंतर एक आलं होतं की धर्मनिरपेक्षता म्हणजे चर्च आणि राज्यसंस्थेला एकमेकांपासून वेगळे करणे, अशी भोळी-भाबडी समजूत या ऐतिहासिक वास्तवामुळेच पसरली. भोळी-भाबडी म्हणजे काय, चुकीची, तशी ती संकल्पना नव्हती, ती चुकीची संकल्पना होती. धर्मनिरपेक्षतेची धर्मनिरपेक्षतेची संकल्पना काय सांगितली, आणि सुरुवातीला सर्वसामान्य लोक सर्वसामान्य आयुष्य जगू शकतील म्हणजे धर्मनिरपेक्षता. आता सर्वसामान्य म्हणजे अकॉर्डिंग टू पॅसेज म्हणजे काय, त्यामध्ये अल्पसंख्याक आले, बहुसंख्याक आले, सर्व आले, जे सर्वसामान्य ते सर्व आले. ठीक आहे. आता इथं काय म्हणते बघा, चर्च आणि राज्य संस्थेला एकमेकांपासून वेगळे करणे, ही कशी समजूत होती, भोळी भाबडी समजूत होती ही. ठीक आहे, म्हणजे हे विधान काय आहे, हे असं म्हणजे धर्मनिरपेक्षता ही नाहीये. बहुसंख्याक समुदायाचा अल्पसंख्याकांप्रती असलेला सहिष्णू दृष्टिकोन, तुम्हाला वाटल असं याचं उत्तर, पण नाही, हे उत्तर नाही. सर्वसामान्य लोक सर्वसामान्य आयुष्य जगू शकतील म्हणजे धर्मनिरपेक्षता, ही डेफिनेशन आलेली पॅसेजमध्ये, असं काही आलेलं नाही. सहिष्णू दृष्टिकोन वगैरे, धार्मिक छळ थांबविणे असंही म्हणजे धर्मनिरपेक्षता का नाही, पण वरीलपैकी एक नाही. पण आता 4 नंबरचा जर पर्याय द्यायचा असेल की वरीलपैकी एकही नाही, तर खूप ताकद लागते बघा. कारण की काही लोकांना, काही मला पण व्हायचं तसं जेव्हा अभ्यास करायचो, की अरे वरीलपैकी एकही नाही म्हणजे हे मला समजलं नाही का, हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे फारच काय म्हणतात त्याला, डायलेमा असायचा. मग ते कन्फ्युजनमध्येच ते 4 नंबरचं उत्तर लिहायचो. पण वाचताना जर होल्ड असेल तुमचा, त्या कंटेंटवर जर होल्ड आला तुमचा, तर मग काय म्हणतात की क्वेश्चन कॉन्फिडेंटली हे क्वेश्चन तुम्ही सोडू शकता. माझं लेक्चर हे थोडंसं कंटाळवाणं वाटत असेल, की मला असं हसून वगैरे शिकवता येत नाही बघा, तर कंटेंटवर बोलल्याच्या नंतर थोडंसं ते रटाळवाणं असं वाटतं. तर मला वाटतं याचा फायदा खूप होईल बघा तुम्हाला. जरी कंटाळाला असेल तरी ते ऐका, पास व्हायचं असेल तर ऐका, नाहीतर काय असेल ते तुमचं बघा. पण हे जे सांगतोय हे मे बी कंटाळवाणं असेल, पण हे अशाच प्रकारे जायला पाहिजे बघा. ठीक आहे, याचा उत्तर आहे 4. पुढं कसला, पुढील 2 विधानापैकी कोणते योग्य आहे, पुन्हा काय करायचं, मला योग्य तुम्हाला निवडायचं आहे बघा. कोणत्याही पार्टीला आर्थिक व्यवस्थेचा विकास कसा करावयाचा, आर्थिक व्यवस्थेचा विकास कसा करावयाचा हे माहीत नाही, म्हणून दोन्ही असुरक्षित आहेत. थोडंसं पॅसेजमध्ये जाऊ बघा, लास्टला काहीतरी यांनी सांगितलं होतं बघा. बघा इथं आलेलं आहे, आज धर्मनिरपेक्षता आणि ढोंगी धर्मनिरपेक्षता याविषयी बाष्कळ चर्चा आणि एकमेकांवर दोषारोप चालू असतात. कारण भांडणाऱ्या दोन्ही बाजूंना अर्थव्यवस्था विकास कसा करता येईल याची सुताराम कल्पना नाही, म्हणजे काहीच माहित नाही त्याबद्दल. हे तुमच्यासाठी द्विपक्षीय सहकार्य भारतीय पद्धतीचे. ठीक आहे. आता असुरक्षित वगैरे इथं कुठं काय आलंय का, नाही. आता बघा,
कोणत्याही पार्टीला आर्थिक व्यवस्था विकास कसा करावयाचा हे माहीत नाही. इथपर्यंत हे विधान बरोबर आहे. सॉरी, इथपर्यंत नाही, इथपर्यंत हे विधान बरोबर आहे. म्हणून दोन्ही असुरक्षित आहेत हे कुठं आलंय गाव तुमच्या पॅसेजमध्ये? नाही आलं. म्हणून दोन्ही असुरक्षित हे कुठं आलं नाही. म्हणजे एक पॅसेजच्या बाहेर जाणारी इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगितली जाते. याचा अर्थ काय? जर एखादी इन्फॉर्मेशन जर पॅसेजच्या बाहेर जात असेल तर किंवा एक्स्ट्रा काही सांगत असेल तर ते विधान अयोग्य असतं. ठीक आहे. म्हणून हे विधान कसं आहे? अयोग्य आहे असं लिहून घ्यायचं इथं. नेहरूंनी फाळणीनंतरच्या स्फोटक वातावरणात धर्मनिरपेक्षता पाळण्याऐवजी, हा आयोगाचा लाडका वर्ड आहे. लागल तितके तुम्हाला पाहिजे तितके क्वेश्चन याच्यावर मी सापडून देतो आयोगाचे. ठीक आहे. ऐवजी आर्थिक विकासाला प्रोत्साहित केले. म्हणजे याचा अर्थ काय होतो, या विधानाचा अर्थ काय होतो ते आधी समजू. पॅसेजमध्ये काय आलं ते नंतर समजूया. काय म्हणते बघा, नेहरूंनी फाळणीनंतरच्या स्फोटक वातावरणात धर्मनिरपेक्षता पाळण्याऐवजी आर्थिक विकासाला प्रोत्साहित केले. याचा अर्थ काय होतो की धर्मनिरपेक्षता पाळली नाही तर काय केलं यांनी? आर्थिक विकासाला प्रोत्साहित केलंय. फक्त धार्मिक निरपेक्षता पाळली नाही, आर्थिक विकासाला प्रोत्साहित केले. पॅसेजमध्ये काय आलेलं आहे की त्यांनी धर्मनिरपेक्षते होते असं पॅसेजमध्ये आलं बघा शेवटी, पण कशाच्या? कृतीच्या माध्यमातून होते. इथं काय म्हणतो? धर्मनिरपेक्षता पाळलीच नाही. म्हणजे आपल्या पॅसेजमध्ये जे इन्फॉर्मेशन आलेली आहे त्याच्या विरुद्ध जातं हे सगळं, हे जे काय बोललेलं आहे ते. म्हणजे म्हणून हे काय होतं? अयोग्य होतं. ठीक आहे. आता अयोग्याचा ऐवजी याचा अर्थ कसा? मला जीएस ऐवजी जीएसपीएस नो, मला चहा ऐवजी कॉफी दे. म्हणजे याचा अर्थ काय? चहा देऊ नको, कॉफी दे. मला चहा ऐवजी कॉफी दे. चहा नकोय मला, कॉफी दे असा त्याचा अर्थ आहे. मग इथं काय म्हणतोय बघा, नेहरूंनी फाळणीनंतरच्या स्फोटक वातावरणात धर्मनिरपेक्षता पाळण्याऐवजी आर्थिक विकासाला प्रोत्साहित केले. म्हणजे याचा अर्थ होतो की धर्मनिरपेक्षता पाळली नाही, फक्त आर्थिक विकास केला. म्हणून हे विधान अयोग्य. एकदा पॅसेजमध्ये जायचं असेल तर एकदा त्याला आपण व्हिजिट करूया. मला जायचं काम नाही, तुमच्यासाठी जातोय. इथे काय म्हटलं यांनी? फाळणीनंतरच्या स्फोटक वातावरणात तशातही धार्मिक भावनांना आपल्या नवजात लोकशाहीवर कब्जा मिळवण्यापासून रोखण्यात नेहरू कसे यशस्वी झाले ते आठवा. ते बरेचसे यशस्वी झाले. याचे कारण, याचे श्रेय म्हणजे त्यांच्या नोकऱ्या देण्याच्या, धरणे बांधण्याच्या आणि पोलादाचे कारखाने उभे करण्याच्या आश्वासनांना. ते शुद्ध सहिष्णुतेविषयी किंवा धर्मनिरपेक्षतेविषयी क्वचितच बोलले. त्यांनी फक्त कृती केली. म्हणजे याचा अर्थ काय? ते धर्मनिरपेक्ष होते, पण कशाच्या माध्यमातून? कृतीच्या माध्यमातून धर्मनिरपेक्ष होते. तो वर्ड काय म्हणतोय आपल्याला तिकडे? तो पॅसेज शेवटचा क्वेश्चन जो आहे तो काय म्हणतोय? नेहरूंनी फाळणीनंतरच्या स्फोटक वातावरणात धर्मनिरपेक्षता पाळण्याऐवजी आर्थिक विकासाला प्रोत्साहित केले. धर्मनिरपेक्षता पाळली नाही आणि आर्थिक विकास केला. पॅसेज काय म्हणतो? धर्मनिरपेक्षता पाळली, पण कशाच्या माध्यमातून? तर कृतीच्या माध्यमातून. म्हणून हे विधान कसं होईल बघा? हे अयोग्य होईल विधान. हे विधान अयोग्य आहे. तुम्हाला आधी सांगितलं हे विधान का अयोग्य आहे? कारण की दोन्ही असुरक्षित हे कुठेही आलेलं नाही बघा. ठीक आहे. म्हणून दोन्हीही नाही, दोन्हीही योग्य नाही असा त्याचा अर्थ होतो बघा. तर या प्रकारे बघा हे वाचायला पाहिजे. आधी क्वेश्चन वाचायचे नाही, आधी पॅसेज वाचायचा. पॅसेजमध्ये आपल्या लक्षात यायला पाहिजे की कुठे कुठे क्वेश्चन्स आले असतील, कुठे कुठे क्वेश्चन्स आले म्हणजे आले असतील, तर काय क्वेश्चन्स आले असतील याच्यावर आपला गेस तयार व्हायला पाहिजे. नंतर आपण पुढे जायला पाहिजे बघा. तर तुम्ही हा फार व्यवस्थित ऐकायला पाहिजे. या दृष्टिकोनातून मी सुरुवातीला सांगितलं होतं की हा पॅसेज फार कठीण आहे, पण तेवढा नाही आहे. ठीक आहे, ओके आहे. तर या प्रकारे हे जायला पाहिजे बघा, सोडवायला पाहिजे. ठीक आहे. अजून तर या प्रकारे तुम्ही 13 पासून ते आता जे काही तुमच्याजवळ 10-11 दिवस बाकी आहे, तर 13 पासून ते 19 पर्यंतचे पॅसेज सोडवा अशा प्रकारे. आणि ते आपल्याला त्याचा आपल्याला फायदा होईल बघा. असे कीवर्ड्स तुम्ही शोधा की याचे अर्थ काय होतात, काय होत नाहीत. हिडन मिनिंग याच्यामधले शोधा की याचे अर्थ काय होतात, काय होत नाहीत, हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. त्याशिवाय हे पुढं जाण्यात काही अर्थ नाही बघा. नुसतं पळण्यात काही अर्थ नाही. ठीक आहे. आत्तापर्यंत समजा जर तुम्हाला माझं जर काही म्हणणं पटत नसेल, मे बी आता बघा मी तुम्हाला सांगतो
की 100% तर माझं पटणार नाही तुम्हाला. एक 70-80%, 90% पडू शकतं. 90% 10% जे काही तुम्हाला नाही पटणार माझं, ते तुम्ही तुमच्या मनानं करा. ठीक आहे. लगेच टीका करण्याची काही गरज नाही मला. काय होतं आपल्या पुन्हा काय असतं, की जे आपल्याला आवडलं नाही, ते आपण जास्त डोक्यात ठेवतो. जे आवडलं, जे कामी आहे, ज्याचा फायदा होणार आहे, ते आपण डोक्यात ठेवत नाही. त्याच्यावर चर्चा कधी होत नाही. अरे ही गोष्ट फार चांगली सांगितली, असं-असं केलं तर याचा फायदा होऊ शकतो. नाही. अरे त्या मास्तरनं ते चुकीचं सांगितलं, म्हणजे मी माझ्याबद्दलच नाही. मे बी मला असं वाटतं, की मी 100% प्रामाणिकपणे जे सांगितले ते एकदम व्यवस्थित सांगितलेलं आहे. पण तरीही काही लोकं असतात नाही का, ज्यांना आपण नाही समजून सांगू शकत. तर मला असं वाटतं, की अशा गोष्टींवर लक्ष देण्याऐवजी समजा 10% पार्ट तुम्हाला नाही आवडला, तर सोडून द्या. तेवढं तुम्ही तुमच्या मनानं करा. पण जेवढं माझं आवडलंय त्याला तुम्ही फॉलो करा. लगेच टीका करायची असं काही मला असं वाटतं, की ते व्यवस्थित नाही होणार. कुणाचंही नको. म्हणजे आता तर काही नाही पण एक जनरल गोष्ट सांगतोय, की जी पॉझिटिव्ह गोष्ट आहे त्याला अप्रिशिएट करण्याचा नेहमी प्रयत्न झाला पाहिजे. बाकी काही नाही. म्हणजे काय तुम्हाला इंटरव्ह्यूला वगैरे पण हे फार कामी येतील, की पॉझिटिव्ह लोकांची ॲटिट्यूड आहे बघा हा. हा पॉझिटिव्ह लोकांचा ॲटिट्यूड असतो नेहमी, की जे चांगलं झालं त्याला खूपच हे करायचं. ठीक आहे. तर आजचं लेक्चर हे आपण स्पेशल बार्टी याच्यासाठी आपण हे बार्टीच्या मुलांसाठी आपण केलेले आहे बघा. तर जास्तीत जास्त फायदा व्हावा या दृष्टिकोनातून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, की हे पॅसेज तुम्ही आधी सोडवा. जर ज्या लोकांनी ऐकलं असेल माझं म्हणणं तर त्यांचं अभिनंदनच आहे. ज्यांनी नाही ऐकलं त्यांचं तर खूप जास्त अभिनंदन आहे. तुम्ही ज्यांचं खूप जास्त मी अभिनंदन केलं म्हणजे ज्यांनी सोडवलं नाही तर त्यांनी हा व्हिडिओ पुन्हा ऐकावा, तो उतारा सोडून ऐकावा अशी माझी इच्छा आहे. ती जर तर तुम्ही खाली कमेंट करा, की तुम्हाला आवडतो नाही आवडत. म्हणजे आपल्याला पुढं काय करता येईल त्याच्यावर बघता येईल. निश्चितच आता हे लेक्चर संपलं असं मी इथं जाहीर करतो. पुढच्या लेक्चरमध्ये लवकरच भेटूयात आपण. धन्यवाद.